बालमाता प्रकरणानंतर धास्ती घेऊन स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या 2 महिला डॉक्टरांनी राजीनामे दिले असून इतर रुग्णालयातून डॉक्टरांना पाचारण करावं लागत आहे। अल्पवयीन मातांचं प्रकरण सोलापुरात खूपच गाजलं। या प्रकरणी महापालिकेतील काही डॉक्टरांवर गुन्हेही दाखल झाले। या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याच्या धास्तीनं महापालिका आरोग्य विभागातील स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या 2 महिला डॉक्टरांनी नुकतेच आपल्या नोकरीचे राजीनामे दिले आहेत। त्यामुळे प्रसूतिगृहात वैद्यकीय सेवा ढासळली आहे। त्याला उपाय म्हणून आवश्यकतेनुसार एका प्रसूतिगृहातील डॉक्टर दुसऱ्या प्रसूतिगृहात पाठवण्याची कसरत आरोग्य अधिकाऱ्यांना करावी लागत आहे। दरम्यान लवकरच महापालिकेच्या रुग्णालयात नव्यानं नेमणूक करून कायमस्वरूपी डॉक्टर दिले जातील। डफरीन प्रसूतिगृहात जूनपासून 24 तास वैद्यकीय सेवा दिली जाईल। विशेष म्हणजे रात्रीसुद्धा सीझर केलं जाईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली। सध्या रामवाडी आणि जिजामाता प्रसूतिगृहात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नाहीत। त्यामुळे आवश्यकतेनुसार इतर प्रसूतिगृहातील डॉक्टरांना या ठिकाणी बोलावलं जाणार आहे। प्रसूतीसाठी रात्रीच्या वेळी रुग्ण आले तर त्या डॉक्टरांना बोलावून घेतलं जाणार आहे। एवढंच नव्हे तर डफरीन प्रसूतिगृहासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सोनोग्राफी तज्ज्ञ आदींची नेमणूक केली जाणार आहे। रामवाडी येथील प्रसूती तज्ज्ञ महिला डॉक्टरांना महापालिकेच्या इतर रुग्णालयात बोलावलं जात असल्यानं रामवाडीतील रुग्णांची गैरसोय होत आहे। या पार्श्वभूमीवर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि नगरसेवक किसन जाधव यांनी वीणा पवार यांची भेट घेतली। रामवाडीमधील डॉक्टर कुठंही हलवू नका, आमच्या परिसरात कामगार वर्ग अधिक असल्यामुळं रुग्णांची संख्यासुद्धा अधिक असते, त्यामुळं त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून येथील डॉक्टरांना दुसऱ्या दवाखान्यात पाठवू नका, अशी मागणी त्यांनी केली। कुठल्याही प्रसूतिगृहात रुग्णांची गैरसोय होणार नाही, अशी हमी प्रशासनानं दिली।